हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सम आणि एक आहे इक्वेशन आहे. आपल्याला सांगितलंय हे इक्वेशन सोडवायचं आहे. इक्वेशन सोडवायचं पहिल्यांदा इक्वेशन लिहून घेऊया. काय दिलं बघा, 9 raised to x plus 29 is equal to 12 into 3 raised to x plus 2. इक्वेशन सोडवायचं म्हणजे सॉल्व्ह करायचं म्हणजे आपल्याला तिकडे जे व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल काय एक्स आहे, याचं व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. आता तुम्ही सांगणार हे कोणतं इक्वेशन आहे, लिनियर आहे, क्वाड्रॅटिक आहे, काय समजत नाही ना, कारण इकडे व्हेरिएबल पॉवरच्या जागी आहे. कन्फ्युजन आहे ना. बघूया, पहिलं सिम्प्लिफाय करूया काय करू शकतो. आता बघा, जो व्हेरिएबल टर्म आहे इकडे एक आहे 12 into 3 raised to x आहे आणि दुसरं एक टर्म आहे तुम्हाला दिसतंय ते आहे 9 raised to x. ओके, आपण इकडे 3 raised to x आहे, तिकडे 3 आणू शकतो का, विचार करा. 9 raised to x, मी सांगणार हो 9 ला आपण 3 raised to 2 लिहू शकतो. मी सांगतोय म्हणून लिहायचं नाही, समजून घ्या का लिहितोय ते समजून घ्या. म्हणजे कोणतंही समस्या आलं तर तुम्ही स्वतःहून सोडवू शकता, ते महत्वाचं आहे. ते अप्रोच इम्पॉर्टंट आहे. ओके, तर तुम्ही सांगणार हो आपण याला 9 ला लिहू शकतो 3 raised to 2, म्हणजे तिकडे 9 raised to x आहे. 9 ला लिहिणार 3 raised to 2 म्हणजे काय ना, 3 raised to 2 the whole raised to x लिहा. आता बाकीचे जे झाले तसंच लिहा, म्हणजे लिहिणार प्लस 29 इज इक्वल टू 12 into 3 raised to x plus 2. ओके, तर पुढे सोडवायचं आहे. आता तुम्ही सांगा जे व्हेरिएबल टर्म आहे आपण स्टार्टिंगला बघितलं ते आहे 3 raised to x, इकडे आहे 3 raised to 2 the whole raised to x. सेम सेम आणूया ना, म्हणजे इकडे 3 raised to x आहे, इकडे पण आपण 3 raised to x आणू शकतो का, आणू शकतो ना. कसं आहे, आपल्याला लॉ ऑफ इंडायसेस माहिती आहे ना. आता इकडे काय 3 raised to 2 the whole raised to x आहे, म्हणजे ते दोन्ही पॉवर्स एकमेकांना मल्टिप्लाय होणार ना. आपल्याला लॉ ऑफ इंडायसेस माहिती आहे ना, a raised to m the whole raised to n, त्याला आपण काय लिहितो a raised to m into n आहे ना. तसंच याला आपण काय लिहिणार 2 into x, 3 raised to 2x. पण आपण म्हणतो आपल्याला 3 raised to x पाहिजे. हा, म्हणजे आता 3 raised to x ला आतमध्ये घेऊया, ब्रॅकेटच्या आतमध्ये, आणि raised to 2 लिहू शकतो का, तेच होणार आहे ना. कारण हे लिहिलं तर याचं मिनिंग पण सेमच आहे ना, 3 raised to x into 2 2x, म्हणजे आपण असं लिहिलं कारण आपल्याला 3 raised to x पाहिजे. हे जे सिम्प्लिफिकेशन होतं ना ते महत्वाचं आहे. असं समजलं का केलं ते इम्पॉर्टंट आहे. ओके, आता पुढचं जे आहे ते सेम टू सेम लिहा, प्लस 29 इज इक्वल टू 12 into 3 raised to x plus 2 झालं. आता तुम्ही सांगणार हे आणलं आपण 3 raised to x 3 raised to x, पुढे सॉल्व्ह करू शकतो का. हा, असंच ठेवून सॉल्व्ह होणार नाही, शक्यच नाही. म्हणजे काय करायचं, एक करूया आपण, जे 3 raised to x आहे ना त्याला काढून टाकूया. कसं काढायचं, खोडून टाकायचं नाही, त्याच्या ऐवजी आपण एक व्हेरिएबल घेऊया, म्हणजे त्याला एज्युम करूया. लेट 3 raised to x इक्वल टू व्हेरिएबल घेऊया, मी घेतोय a. म्हणजे आता जिकडे पण 3 raised to x आहे त्याच्या जागी आपण लिहूया a. म्हणजे इकडे काय 3 raised to x the whole raised to 2 आहे, 3 raised to x च्या जागी आपण काय लिहिणार a, म्हणजे काय येणार आहे तिकडे a स्क्वेअर. ओके, प्लस 29 लेफ्ट हँड साइडला झालं इक्वल टू राईट हँड साइडला बघा 12 into 3 raised to x आहे, 3 raised to x च्या जागी a लिहिणार, म्हणजे 12 into a 12a प्लस 2 आहे. आता तुम्ही हे इक्वेशन जेव्हा बघतायत, बघा बघा बघा, नाही मला सांगा आता आवडते ना, कारण तुम्ही सांगणार हो आता हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. का बरं, कारण हायेस्ट पॉवर काय आहे व्हेरिएबलचं 2, म्हणजे डिग्री ऑफ द इक्वेशन 2 आहे, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे क्वाड्रॅटिक आहे म्हणजे आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जे जनरल फॉर्म आहे ना तसं लिहा ना. सगळे टर्म जे आहे त्याला लेफ्ट हँड साइडला लिहा आणि राईट हँड साइडला 0 ठेवा. चला, काय येणार आहे a स्क्वेअर तसंच ठेवा, a चं जे टर्म आहे राईट हँड साइडला त्याला लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करा, म्हणजे होणार आहे -12a लिहा ते. ओके, प्लस 29 आहे, प्लस 2 तिकडे गेलं म्हणजे -2, आणि राईट हँड साइडला आहे 0. व्हेरी गुड. आता तुम्ही सांगणार परत आपण पुढे सिम्प्लिफाय करू शकतो ना, हे कॉन्स्टंट प्लस 29 -2 म्हणजे काय 27 लिहा तिकडे, म्हणजे येणार आहे a स्क्वेअर -12a प्लस 27 इक्वल टू 0. हे आलं आहे सिम्प्लिफाईड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, तुम्ही सांगणार आपण हे सोडवू शकतो ना, कसं, मिडल टर्म स्प्लिट करून. ओके, मिडल टर्म स्प्लिट करायचं आणि आपल्याला माहिती आहे मिडल टर्म स्प्लिट करायचं म्हणजे काय, ते आपण हे अगोदर असंच लिहिणार a स्क्वेअर मायनस मिडल टर्म स्प्लिट करायचंय काय ते माहित नाही, ब्रॅकेट ठेवा तसंच प्लस 27 इक्वल टू 0, आणि नेहमी जे कॉन्स्टंट आहे ना त्याचं साइन बघायचं,
काय ते पॉझिटिव्ह आहे. आता कॉन्स्टंटचं साइन पॉझिटिव्ह आहे म्हणजे मिडल टर्म आपल्याला ऍड करून येणार आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे इकडे लिहायचं मध्ये काय लिहायचं, प्लस. व्हेरी गुड, ऍडिशन लिहायचं, ऍडिशन लिहून ठेवा. ओके, आता तुम्ही सांगणार प्रोडक्ट कोणतं आहे, प्रोडक्ट काय 27 into 1 कोएफिशिएंट ऑफ स्क्वेअर टर्म आपण मल्टिप्लाय करतो म्हणजे 1 into 27 किती आहे 27. 27 ला आपल्याला फॅक्टराइज करायचंय. असं फॅक्टर्स पाहिजे की ज्याला ऍड करून आपल्याला 12 मिळालं पाहिजे. ओके, तर तुम्ही सांगणार ओके 27 चा फॅक्टर 1 आणि 27 घेऊया. 27 into 1 27 आहे, पण याला ऍड करून बघा 27 + 1 किती आहे, तुम्ही सांगता 28 आहे, पण आपल्याला 12 पाहिजे आहे का नाही, म्हणजे हे घ्यायचं का नाही. ओके, दुसरं घेऊया. दुसरं काय 3 मध्ये जातं ना, म्हणजे 3 into 9 तुम्ही घेणार 9 आणि 3. व्हेरी गुड, याला ऍड करून बघा 9 + 3 किती आहे 12, आणि आपल्याला 12च पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती आहे मिडल टर्म स्प्लिट झालं. याला आपण इकडे लिहिणार आहोत 9 आणि 3, पण काय लिहायचं व्हेरिएबल काय ए, म्हणजे काय लिहायचं 9a + 3a. सुपर. आता ब्रॅकेट ओपन करा, म्हणजे काय येणार आहे a² मायनस 9a मायनस 9a, नेगेटिव्ह 9a आलं. आता इकडे साइन दिसतंय नेगेटिव्ह पॉझिटिव्ह, काय होणार आहे नेगेटिव्ह, म्हणजे काय येणार आहे इकडे नेगेटिव्ह 3a. लिहा ते प्लस 27 लिहिलं ना इक्वल टू 0. सुपर. आता तुम्ही सांगणार सोपं आहे, कॉमन घ्या फर्स्ट टू टर्म्स मध्ये कॉमन काय ए कॉमन आहे, ए कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे, काय शिल्लक राहणार आहे तिकडे a-9. सुपर. आता आपलं मिडल टर्म आपण एकदम बरोबर स्प्लिट केले, म्हणजे हे जे ब्रॅकेट नाही तेच ब्रेक देणार आहे ना. म्हणजे पहिल्यांदा इझिली लिहून ठेवा तिकडे, त्याच्यामध्ये कॉमन काय करायचंय ते काढूया. पहिल्यांदा ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे a-9च येणार आहे. हे बघितलं तर काय कॉमन काढायचं ते एकदम सोप्या रीतीने समजतं. काय तिकडे -3a आहे, ए आतमध्ये आहे म्हणजे बाहेर. आपण लिहिणार आहोत -3 -3. व्हेरी गुड आहे ना, -3 into a -3. ओके, -3 into -9 होणार आहे पॉझिटिव्ह 27 इक्वल टू 0. सुपर. आता बघा, आता या दोघांमध्ये कॉमन काय a-9, म्हणजे a-9 कॉमन घेतलं म्हणजे काय राहिलंय a-3 इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला माहित आहे a-9 into a-3 इक्वल टू 0, म्हणजे a-9 इज इक्वल टू 0, और आपण लिहितो a-3 इज इक्वल टू 0. सुपर. म्हणजे इकडून आपल्याला काय आलं a इज इक्वल टू 9 और a इज इक्वल टू 3. तुम्ही सांगणार हो इक्वेशन सिम्प्लिफाय झालं नाही ना. इक्वेशन मध्ये व्हेरिएबल काय होतं x, आणि आपल्याला कोणतं व्हेरिएबलचं व्हॅल्यू आलंय a, म्हणजे आपलं इक्वेशन सॉल्व्हिंग नाही झालेलं, आपल्याला x चं व्हॅल्यू फाइंड करायचं. म्हणजे इकडे a च्या जागी आपल्याला सबस्टिट्यूट करावं लागेल, रिसबस्टिट्यूट करावं लागेल. व्हेरी गुड. म्हणजे लिहिणार इकडे रिसबस्टिट्यूट a इज इक्वल टू 3x, म्हणजे काय येणार आहे 3x इज इक्वल टू 9 और 3x इज इक्वल टू 3. व्हेरी गुड. तर इकडे 3x आहे. ओके, इकडे बेस 3 आहे, इकडे पण बेस 3 आणू शकतो. तुम्ही जाणार हो 3x इज इक्वल टू 9 ला आपण लिहू शकतो 3×2. आणि इकडे काय तुम्ही सांगणार बेस 3 आहे, इकडे पण आहे ना, पण याचा पॉवर काय 1, म्हणजे काय लिहिणार 3x इज इक्वल टू 3×1. आता इकडे बघा, दोघीकडे एक एक टर्म आहे आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आहे. बेस सेम आहे म्हणजे पॉवर इकडे इक्वल आहे ना, दोन्ही इक्वल आहे आणि बेस सेम आहे म्हणजे दोघांचं पॉवर सेम असणार, म्हणजे x इज इक्वल टू 2. कंपॅरिझन करून आलं आपल्याला x इज इक्वल टू 2. तुम्ही सांगणार तसंच इकडे काय येणार आहे. ओके, दोघीकडे टर्म्स इक्वल आहेत, बेस सेम आहे म्हणजे पॉवर सेम असणार आहे, म्हणजे x इज इक्वल टू 1. म्हणजे आता आपल्याला जे व्हेरिएबल होतं, जे चल होतं, त्याचं व्हॅल्यू मिळालंय. काय ते x इज इक्वल टू 2 और x इज इक्वल टू 1. म्हणजे आपण लास्टला काय लिहिणार आहोत, ओके लिहिणार देअरफॉर 2 and 1 आर द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन. आता मला सांगा सोपं होतं की नाही. आता तुम्हाला समजलं ना, आवडलं ना, म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला समजलंय, तुम्हाला वाटतंय ना तुमचे जे खास मित्र आहेत त्यांना पण समजलं पाहिजे, त्यांना पण इझी वाटलं पाहिजे, म्हणजे त्यांच्याशी व्हिडिओ शेअर करा. आता तुम्ही चॅनलला तर सबस्क्राईब केलंच असेल, नाही केलं तर आता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.